नमस्कार मंडळी, लर्न विथ चेतना चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या 2 पार्टमध्ये आपण शिकलो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, डिजिटल मार्केटिंगचे नक्की कोणते प्रकार येतात. आजच्या पार्टमध्ये आपण एक कॉन्सेप्ट शिकणार आहोत. हे एकदा समजलं की डिजिटल मार्केटिंगची स्ट्रॅटेजी समजायला खूप सोपं होऊन जातं. या कॉन्सेप्टचं नाव आहे मार्केटिंग फनेल. आता एक गोष्ट सांगा, तुम्ही कधी ऑनलाईन शॉपिंग केली आहे का? एखादे ड्रेस किंवा एखादा मोबाईल किंवा एखादं पुस्तक काही खरेदी करताना तुम्ही डायरेक्ट जाऊन परचेस करता का? नाही. आधी आपण कम्पेअर करतो, रिव्ह्यूज बघतो, थोडाफार रिसर्च करतो आणि मग आपण ते प्रोडक्ट विकत घेतो. तुम्ही एखादं प्रोडक्ट पाहिल्यापासून तर ते विकत घेईपर्यंतची जर्नी म्हणजेच मार्केटिंग फनेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्केटिंग फनेल हे डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. पण मार्केटिंग फनेल हा कॉन्सेप्ट एवढा इम्पॉर्टंट का आहे? बरेच बिझनेस ओनर एक चूक करतात. हे आहे माझे प्रोडक्ट, ही आहे माझी सर्व्हिस, या प्राइसला घ्या. हे करणं अत्यंत चुकीचं आहे. कोणाला जर तुमच्या प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिस विषयी नुकतंच कळालं असेल तर तुम्ही लगेच त्याला परचेससाठी नाही बोलू शकत. तुम्हाला आधी ट्रस्ट जनरेट करायचा आहे. तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू त्याला पटवून द्यायची आहे. तो लगेच खरेदी करणार नाही. त्याला आधी तुम्हाला विश्वास द्यायला लागणार आहे. मार्केटिंग फनेल काय सांगतं? मार्केटिंग फनेल सांगतं की प्रत्येक स्टेजवर कस्टमरशी बोलायची पद्धत वेगळी असते. प्रत्येक स्टेजवर कस्टमरची डिमांड ही वेगळी असते. आणि हे मार्केटिंग फनेल एकदा समजलं की तुमची डिजिटल मार्केटिंग जर्नी खूप जास्त सोपी होऊन जाते. आता फनेल म्हणजे काय? फनेल म्हणजे एक मराठीत समजून घ्यायचं तर एक निमुळती नळी. वरती, मध्ये आणि खाली. नळी जी आपण तेल किंवा पेट्रोल ओतण्यासाठी वापरतो. वर रुंद आणि खाली निमुळती. मार्केटिंगमध्ये पण हेच होत असतं. वरती खूप जास्त लोक तुमच्याविषयी ऐकतात. मध्ये मग ते तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करतात. तुमच्या प्रोडक्टविषयी त्यांना इंटरेस्ट जनरेट होतो. थर्ड, खाली त्यापैकी अजून कमी लोक फायनल परचेसचा डिसिजन करतात. आणि यालाच म्हणतात मार्केटिंग फनेल. म्हणजे तुम्ही एक ॲड रन केली, त्यासाठी तुम्हाला 10,000 लीड्स आल्या. त्या 10,000 लीड्सपैकी 1000 लीड्सने तुमच्या वेबसाईटला व्हिजिट केली. 1000 पैकी 500 लोकांनी तुम्हाला इन्क्वायरी केली. त्या 500 पैकी शेवट 200 लोकांनी तुमचं प्रोडक्ट परचेस केलं. हे आहे मार्केटिंग फनेल. वरती रुंद, खाली निमुळतं. आणि डिजिटल मार्केटिंगचं काम आहे प्रत्येक स्टेजवर जास्तीत जास्त लोकांना पुढे न्यायचं, म्हणजेच कन्व्हर्जन वाढवायचं. मार्केटिंग फनेलमध्ये 3 स्टेजेस असतात. पहिली स्टेज म्हणजे टॉप फनेल. या स्टेजमध्ये तुम्हाला लोकांमध्ये अवेअरनेस बिल्ड करायचा असतो. मग ते तुमच्या प्रोडक्ट विषयी असो किंवा सर्व्हिस विषयी असो. या स्टेजवर आपण लोकांना डायरेक्ट बाईंगसाठी बोलत नाही. या स्टेजचा मेन उद्देश असतो फक्त प्युअर अवेअरनेस करणं. उदाहरण सांगते, मी इंस्टाग्रामवर लर्न विथ चेतना चॅनलवर एक रील टाकली. कोणीतरी ती रील पाहिली. सो त्याला आता अवेअरनेस झाला की चेतना डांगे नावाची एक व्यक्ती आहे, लर्न विथ चेतना तिचं चॅनल आहे आणि ती डिजिटल मार्केटिंगचा कॉन्टेंट टाकते. इथे मी कोणतीही सेलिंग करण्याचा प्रयत्न करत नाहीये. इथे मी फक्त अवेअरनेसवर फोकस देते. या स्टेजसाठी तुम्ही कोणते मार्केटिंग टूल्स वापरायचे? इंस्टाग्राम रील्स, युट्यूब व्हिडिओज, अवेअरनेस ॲड्स मेटावर आणि तेही ब्रॉड टार्गेटिंगने. ब्लॉग पोस्ट गुगलवर रँक करण्यासाठी. या स्टेजवर तुम्ही डायरेक्ट परचेससाठी लोकांना सांगत नाही, फक्त स्वतःला किंवा स्वतःच्या सर्व्हिसेसला इंट्रोड्यूस करून देता. स्टेज 2 मिडल ऑफ द फनेल म्हणजेच कन्सिडरेशन. या स्टेजमध्ये लोकांना तुम्ही ऑलरेडी माहीत असता. इथे तुम्ही तुमचा ट्राय असतो लोकांनी तुमच्याबद्दल अजून जाणून घेणं. या स्टेजला लोक काय करतात? तुमच्या वेबसाईटला व्हिजिट देतात. लोक तुमच्याबद्दल अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तुमचे इंस्टाग्राम प्रोफाईल, तुमचे यूट्यूबचे व्हिडिओज जाऊन जास्तीत जास्त एक्सप्लोअर करतात, बघतात. या स्टेजला ते तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेण्यासाठी तुम्हाला कन्सिडर करत असतात. तर या स्टेजमध्ये तुम्ही काय करावं? ईमेल, न्यूजलेटर पाठवणं, फ्री वेबिनार्स किंवा वर्कशॉप्स ऑर्गनाईज करणं, टेस्टिमोनियल्स अँड केस स्टडीज दाखवणं, ऑलरेडी वेबसाईटला व्हिजिट केलेल्या लोकांसाठी रिटार्गेटिंगच्या ॲड्स रन करणं. थर्ड आणि बॉटम ऑफ द फनेल, आता तो व्यक्ती तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट घेण्यासाठी रेडी आहे. सो तुम्हाला एक सॉफ्ट पुश द्यायचा आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करणार? चांगलं डिस्काउंट ऑफर, लिमिटेड सीट, एक फोमो क्रिएट करून देणं, इझी पेमेंट ऑप्शन देणं, डिस्काउंट देणं, जेणेकरून लोक लवकरात लवकर जॉईन करतील. यासाठी स्ट्रॉंग CTA असणं फार गरजेचं आहे. CTA म्हणजेच कॉल टू ॲक्शन. हे तिन्ही स्टेज एका रिअल लाईफ एक्झाम्पलवरून समजून घेऊया. तुमचा पुण्यामध्ये होममेड केक बनवण्याचं क्लाउड किचन आहे. तुम्ही त्याच्यावर रील टाकायला सुरुवात केली की मी केक बनवते. त्याच्यावर समजा चेतना नावाच्या एका मुलीने ते रील पाहिलं. तिला कळालं की अच्छा हे XYZ पुण्यामधलं किचन आहे जे चांगले फ्रेश
केक्स बनवतात. सो तिला अवेअरनेस झाला, राईट. नेक्स्ट स्टेजला तुम्ही कंटिन्युअसली तुमचे कॉन्टेंट पोस्ट करताय इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगताय की तुम्ही कशी डिलेव्हरी करता, तुम्ही किती छान क्लीन इन्ग्रेडियंट्स वापरताय, तुमची हायजीन कशी आहे, तुम्ही फ्रेश प्रोडक्ट्स वापरता. हे सगळं करून चेतना आता कन्सिडरेशन स्टेजला आली आहे. चेतनाला एक विश्वास बसायला लागलाय तो कॉन्टेंट रिपीटेडली बघून, की अरे हे लोक चांगल्या प्रकारे केक बनवतात, इन्ग्रेडियंट्स पण चांगले, प्रिझर्वेटिव्ह पण नाहीये. सो आता ती फक्त नोंद राहिलेली नाहीये, तुमच्या अकाउंटवर तुम्ही बिहाइंड द सीन्स टाकताय, तुम्ही क्लायंटचे टेस्टिमोनियल्स, रिव्ह्यूज टाकतायत. हे सगळं चेतना बघतेय. आता चेतना फनेलच्या नेक्स्ट पार्टमध्ये येतेय. ती तुमच्याकडे ऑर्डर करायला तयार आहे. आता तिला फक्त एक सॉफ्ट पुशची गरज आहे. अशा वेळी तुम्ही विकेंडला एखादी ऑफर टाकली की 50% ऑफ, 20% ऑफ किंवा बाय वन गेट वन फ्री, अशा प्रकारची ऑफर टाकून तुम्ही चेतनाला एक सॉफ्ट पुश दिला. आता चेतना ऑर्डर करायला रेडी आहे. चेतनाने ऑर्डर प्लेस केली तुम्ही दिलेल्या लास्टच्या पुशमुळे. लक्षात ठेवा, जर फर्स्ट स्टेजला जर तुम्ही चेतनाला डायरेक्ट ऑर्डर नाव केलं असतं तर तिने ऑर्डर केलं असतं का? नसतं केलं. हे आहे कम्प्लीट मार्केटिंग फनेल. आणि एक बोनस टिप जे बरेच लोक विसरतात, खरेदी केल्यानंतर ही एक स्टेज असते, ती म्हणजे लॉयल्टी स्टेज. या स्टेजवर तुमचं टार्गेट असतं की ते कस्टमर तुमच्याकडे परत यावं, प्लस त्याने तुम्हाला इतर लोकांनाही रेकमेंड करावं. यासाठी तुम्ही काय करू शकता? परचेस झाल्यानंतर थँक्यूचा मेसेज करणं, त्यांना त्यांचा फीडबॅक विचारणं, नेक्स्ट परचेससाठी त्यांना डिस्काउंट ऑफर करणं, त्यांना व्हॉट्सअपवर रेग्युलर तुमच्या ऑफर्स, डिस्काउंट पाठवणं. ही लॉयल्टी आणि कस्टमर रिटेन्शन तुमच्या बिझनेससाठी किंवा सर्व्हिसेससाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हो, हे फक्त बिझनेस ओनर्सला लिमिटेड नाहीये, तर हे फ्रीलान्सर्स, बिझनेस ओनर्स तसेच स्टुडंट्स या सर्वांनाही पुढे इम्पॉर्टंट आहे. आता प्रॅक्टिकल क्वेश्चन. चेतना, आम्ही आमच्या बिझनेससाठी फनेल कसं तयार करायचं? सिंपल गोष्ट, आधी हे ओळखा की तुमचा कस्टमर कोणत्या स्टेजला आहे. जर तो पहिल्या स्टेजला असेल म्हणजेच अवेअरनेस स्टेजला, तर जास्तीत जास्त कॉन्टेंट टाका, रील्स टाका, विजिबिलिटी वाढवा, जेणेकरून तो पुढच्या स्टेजला लवकर येईल. कन्सिडरेशन स्टेजला असेल तर त्याला टेस्टिमोनियल्स दाखवा, फ्री व्हॅल्यू द्या, जास्तीत जास्त ट्रस्ट जनरेट करा. आणि जर तुमचा कस्टमर लास्ट स्टेजला असेल तर मेक शुअर त्याला चांगली ऑफर द्या, त्याला फोमो, अर्जन्सी क्रिएट करा, जेणेकरून तो लवकर परचेसचा डिसिजन घेईल. स्टेप 2, प्रत्येक स्टेजसाठी सेम कॉन्टेंट बनवू नका. फॉर एक्झाम्पल, अवेअरनेससाठी थोडा एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट टाका. कन्सिडरेशन स्टेजसाठी ट्रस्ट बिल्डिंग वाला कॉन्टेंट टाका. आणि लास्ट कन्व्हर्जनसाठी स्ट्रॉंग ऑफर आणि अर्जन्सी क्रिएट करा. स्टेप 3, ट्रॅक करा. किती लोक तुमचा कॉन्टेंट बघतात, त्यापैकी किती लोक तुमच्या लिंकवर म्हणजेच वेबसाईट बायोमधल्या लिंकवर क्लिक करतायत, किती लोक नंतर खरेदी करतायत. याचा ट्रॅक ठेवला की आपण कुठे चुकतोय ते फिक्स करायला सोपं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो, फर्स्ट, मार्केटिंग फनेल म्हणजे काय, वर रुंद खाली निमुळतं, अवेअरनेस ते कन्व्हर्जनची जर्नी. 2, 3 मुख्य स्टेजेस, अवेअरनेस, कन्सिडरेशन आणि कन्व्हर्जन. 3, चेतनाच्या उदाहरणातून कस्टमर जर्नी कशी असते ते शिकलो. 4, लॉयल्टी स्टेज, एक्झिस्टिंग कस्टमर कसं टिकवायचं आणि रेफरल कसं वाढवायचं. 5, तुमच्या बिझनेससाठी फनेल कसं अप्लाय करायचं. ही कॉन्सेप्ट एकदा डोक्यात बसली की तुम्ही कोणतीही ऍड बघा, रील बघा, ईमेल बघा, तुम्हाला लगेच कळेल की ही कोणत्या स्टेजसाठी बनवली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वेबसाईट, गुगल की इंस्टाग्राम तुमच्या बिझनेससाठी नक्की काय इम्पॉर्टंट आहे, जास्त फोकस कुठे करायचा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट फॉलो करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर खाली कमेंट करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.